शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली शहरालगतच मिरज कुपवाड किंवा शहरापासून 10-15 किलोमीटरच्या अंतरावर होणे अपेक्षित होते, परंतु हे विद्यापीठाचे उपकेंद्र 60 ते 70 किलोमीटरच्या अंतरावर म्हणजे खानापूरला देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले। त्यामुळे सांगलीतील इतर तालुक्यातील शैक्षणिक कामासाठी विद्यार्थ्यांना परत 90 ते 100 किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी जावं लागणार आहे। अनेक वेळा शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीमध्ये होण्यासाठी आम्ही शिष्टमंडळ घेऊन अनेक वेळा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, राज्यपाल, मुख्यमंत्री, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तसेच जिल्ह्यातील आमदार, खासदार यांच्याकडे अनेक वेळा निवेदन दिले होते। यामध्ये म्हटलं होतं की उपकेंद्र हे सांगली शहरात लगतच असावे, परंतु विधिमंडळात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी खानापूर तालुक्यात करण्याचा निर्णय घेतला आहे। परंतु जिल्ह्यातील अनेक भागातील आणि अनेक तालुक्यातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, प्राध्यापक आणि पालकांना खानापूरला जाणे गैरसोयीचे आहे। त्या ठिकाणी राहण्याची, जेवण्याची, वाहतुकीचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी, महिला, युवतीसाठी हे ठिकाण भविष्यकाळात धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे हे ठिकाण अनेक गैरसोयीचं होणार आहे। तसेच खानापूरमध्ये दळणवळणाच्या इतर सोयीसाठी गैरसोय होण्याची शक्यता असल्यामुळे विद्यापीठ उपकेंद्र हे सांगली शहरात असल्यामुळे तसेच या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्य असल्यामुळे आणि कार्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कामे असतील तर ते करण्यासाठी सोपे झाले असते। विद्यापीठ उपकेंद्र सांगलीत झाल्यामुळे सांगलीच्या वैभवात भर पडली असती। सांगली हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे ते सगळ्यांना सोयीस्कर झाले असते। सांगलीतील दळणवळणाचा फायदा चलन वाढीसाठी झाला असता। छोटे मोठे व्यवसाय, उद्योजक, व्यापारी वर्गांना खूप फायदा झाला असता। परंतु गेल्या 3 टर्म आमदार राहिलेल्या आणि दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ यावर निवडून आलेले आमदार सुधीरदादा गाडगीळ हे निष्क्रिय असल्याचं दिसून आलं। या आमदारांना सांगलीच्या विकासाबद्दल काही देणं घेणं दिसत नाही। येथील नागरिकांचा जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु सांगलीचे आमदार विधिमंडळात प्रश्न कधीही मांडत नाहीत। कायम मौनी बाबाचं रूप धारण केल्यासारखे वागतात आणि यामुळे सांगलीत होणारे विद्यापीठ उपकेंद्र हे खानापूरला हलवले गेले हे केवळ आणि केवळ सांगलीच्या आमदारांच्या दुर्लक्षतेमुळे शहरातील सर्व विद्यार्थी, नागरिक हे विधिमंडळात सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ हे झोपा काढतात की काय अशी चर्चा करू लागले आहेत, अशी माहिती प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये दिली आहे। यावेळी प्राध्यापक नंदकुमार सुर्वे, MK कोळेकर, खुदाबुद्दीन मुजावर आणि अनेक जण उपस्थित होते। मंडळाचं अधिवेशन चालू असताना माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर या ठिकाणी शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र दिल्याबद्दल आम्ही त्यांचं शतशः अभिनंदन करतो आणि आभार मानतो। कारण गेल्या अनेक वर्षापासूनची छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यात व्हावे म्हणून आम्ही अनेक वेळा कुलगुरू, राज्यपाल, मुख्यमंत्री, आमदार, खासदार यांना अनेक वेळा निवेदन दिलेले आहेत। परंतु दुःख आम्हाला एक गोष्टीचं जाणवते, कारण देशामधील किंवा राज्यामधील कुठलीही विद्यापीठं हे जिल्ह्याच्या ठिकाणी असतात, म्हणजेच त्या जिल्ह्याच्या ठिकाणी विविध कार्यालय, प्रशासकीय कार्यालय असतात। त्या ठिकाणी शहरामध्ये ग्रामीण भागापेक्षा लोकसंख्या राहण्याची जास्त असते। मग अशा काळात मुलांची शिक्षण घेण्यासाठी लोकसंख्या जास्त असते। मुलांचं शिक्षण घेण्याचं, विद्यार्थ्यांचं, युवतींचं हे ग्रामीण भागापेक्षा पटसंख्या जी असते शहरात जास्त असते। त्याच्यामुळे त्या शहरातील लोकांना किंवा शहरातील युवक, युवती, विद्यार्थ्यांना त्या विद्यापीठामध्ये जाणं, ऑफिशियल काय असणारी कामं ते करणं किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असणारं विद्यापीठ त्या ठिकाणी असणाऱ्या जिल्ह्यातील इतर भागातील तालुक्यातील विद्यार्थ्यांनाही अनेक प्रशासकीय कार्यालय असल्यामुळं त्या कामाच्या निमित्तानं इतर कामही होतात। म्हणून विद्यापीठाचं उपकेंद्र हे शहराच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी असावं आमचं मागणी होती। परंतु हे खानापूरला गेल्यामुळं आम्ही या ठिकाणी आज या माध्यमाद्वारे आम्ही पालकमंत्री, मुख्यमंत्री किंवा कुलगुरू यांना विनंती करतो की गेल्या अनेक वर्षापासून जो प्रश्न होता तो सुटलेला आहे, परंतु हे उपकेंद्र सांगली शहरामध्ये व्हावे। कारण सांगली शहरामध्ये अनेक प्रशासकीय कार्यालय आहेत। त्या ठिकाणी जिल्ह्यातून, इतर भागातून येणाऱ्या वेगवेगळ्या युवती मुलांसाठी ते उपयोगाचे ठरते। परंतु हे विद्यापीठ खानापूरमध्ये घेतल्यामुळं सांगलीमधून कोल्हापूरला जायला 40-50 किलोमीटर अंतर होतं, परंतु आता खानापूरला जायला 60-70 किलोमीटर जावं लागणार। इव्हन शिराळा तालुक्यातून एका भागातून जाण्यासाठी त्यांना 150 किलोमीटर जाणार किंवा
त्या भागामध्ये युवक युवती महिला यांच्यासाठी खूप गैरसोयीची अडचण येणार आहे. महिला मुलींसाठी ग्रामीण भागात जाण्यासाठी वाहनं नसतात, राहण्याची सोय नसते, व्यवस्था होत नाहीत किंवा प्राध्यापक मुलं त्या ठिकाणी गैरसोय होते. अशामुळे या सांगली शहराच्या आसपास आजूबाजूच्या जवळ अनेक जमिनी आहेत. त्या जमिनीवरती त्या ठिकाणी हे विद्यापीठाचं उपकेंद्र चालू करावं. खरं ही वास्तविक मागणी त्या ठिकाणी त्या भागातील आमदारांनी आपल्या भागात व्हावं म्हणून केलं होतं. परंतु सांगली शहरातील जिल्ह्यातील सर्व नागरिक असे म्हणू लागले आहे की सांगली शहराचे आमदार हे माननीय सुधीरदादा गाडगे हे विधिमंडळामध्ये अधिवेशनामध्ये प्रश्न उठवत नाही, आवाज उठवत नाही आणि खानापूरला हे जात असताना तुम्ही त्या ठिकाणी झोपला होता काय, असे हे सवाल प्रश्न ह्या सांगली शहरातून जिल्ह्यातून येऊ लागले आहे. कारण या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असे झालेले हे आमदार माननीय सुधीरदादा गाडगे यांना स्वतः खूप मोठं गडगंच आहे, त्यांना खूप मोठे पैसे आहेत, परंतु त्यांना लोकांशी देणे घेणं नाही. आपला घर झालं म्हणजे बास. परंतु ह्या विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या असतात. विद्यार्थ्यांसाठी कठोरपणाचं काम असतं, कारण त्या इथून 200 किलोमीटर 100 किलोमीटर जाणे म्हणजे चुकीचं आहे. म्हणून माझं या ठिकाणी विनंती आहे की या खानापूर असणाऱ्या ठिकाणी जे विद्यापीठ उपकेंद्र होय ते सांगली शहरामध्ये होय अशी विनंती आहे. धन्यवाद.